नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुनचं लक्ष हे सायलीकडे असतं, त्यामुळे जिनाकडे अगदी वाट लावून तो बसलेला असतो आणि त्याच वेळी सर्वजण आता अर्जुनची मजाक घेत गाणं म्हणत असतात. अर्जुनला तरी सुद्धा भणक नसते की कोणीतरी आपल्याला चिडवतंय, परंतु सगळ्यांचं मात्र मोठमोठ्याने गाणं म्हणायचं काम चालू असतं. तेव्हा पूर्ण आजी आता सगळ्यांना शांत करते आणि म्हणते की थांबा, अरे काय चाललंय तुमचं सगळ्यांचं. अर्जुन आणि चैतन्य म्हणतो की नाही काही नाही चाललंय आमचं, सहज गंमत करतोय, बाकी काही नाही. प्रताप म्हणतो की अरे अशी गंमत करता तुम्ही. मग पूर्ण आजी आता अर्जुन आणि चैतन्याला म्हणत असते की अर्जुन, चैतन्य, शाळा कॉलेजमध्ये या सगळ्या गोष्टी ठीक होत्या, परंतु आता मधुभाऊ आलेत घरी, आता तरी जरा मोठ्या मुलासारखं वागा. मधुभाऊ म्हणतात की पूर्णा मॅडम, हो जाऊ द्या तो, आणि या सगळ्या पलीकडे त्यांनी आपल्या मनातलं छोटं मूल हे जपलंय, ही किती मोठी गोष्ट आहे. चैतन्य त्यावेळी हळूच अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन, इथं सगळ्यांना असं वाटतंय की मी माझं बालपण जपतोय, पण कारण काय आहे माहितीये, खरं मी माझ्या मित्राला जपतोय म्हणून मला हे एडेचाळे करावे लागताय. अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य, अरे मिसेस सायली अजून आल्या कशा नाहीयेत. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की आता मला काय माहिती, जरा थोडासा दम धर. एवढ्यातच चैतन्याचं लक्ष जातं जिन्यावर आणि मग चैतन्य अर्जुनला खुणावतो की बघ आल्यात त्या. अर्जुन आता सायलीला बघण्यासाठी खूप एक्सायटेड असतो. सायलीने नक्कीच हिरव्या रंगाची साडी नेसली असणार असं अर्जुनला वाटत असतं. सायलीकडे तो बघत असतो. सायली सुद्धा अर्जुनला स्माइल देऊन अर्जुनकडे बघत असते आणि त्याच वेळी जेव्हा सायली खाली येते आणि सायली जेव्हा अर्जुनला दिसते तर सायलीने आता गुलाबी रंगाची साडी नेसलेली असते आणि अर्जुनला वाटलेलं असतं की तिने हिरव्या रंगाची साडी नेसली असेल. अर्जुनचा आता पूर्णपणे मूड ऑफ झालेला असतो आणि तो सायलीकडे बघतच असतो. अर्जुनला खूप वाईट वाटलेलं असतं, सायलीने हिरव्या रंगाची साडी नेसली नाही म्हणजे सायलीचं माझ्यावर प्रेमच नाहीये असं अर्जुनला आता वाटू लागतं. परंतु सायली मात्र मोठी स्माइल देत अर्जुनकडे बघत असते. पूर्ण आजी तेव्हा अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, अरे असं का बघतोय सायलीकडे, जसं की तू सायलीला पहिल्यांदाच बघतोय. प्रताप म्हणत असतो की हल्ली ना हा अर्जुन जास्तच विचित्र वागायला लागलाय. तेव्हा अस्मिता म्हणते की हल्ली नाही, हा कधी नॉर्मल असतो, हा नेहमीच विचित्रच वागत आलाय. एकतर याचा मूड कधीतरी अति गंभीर असतो, नाहीतर अति विचित्र असतो. अश्विन म्हणतो की हा अस्मिताई अगदी बरोबर बोलतीयस हा, तसंही या घरामध्ये तू एकटीच नॉर्मल आहे, बाकी सगळे काय विचित्रच. असं म्हटल्यावर सर्वजण हसू लागतात. परंतु अर्जुनलाच माहित असतं की अर्जुनला नक्की झालंय तरी काय, अर्जुनचा मूड ऑफ का आहे हे चैतन्याला माहित असतं. अर्जुन हा चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य, आता काय करायचं रे, त्यांनी ग्रीन साडी नाही नेसली रे, आता तर काय, आता सगळं काही संपलं रे चैतन्य. सायली आता अर्जुन समोर प्लेट घेऊन येते आणि म्हणते की चला बरं नाश्ता करून घ्या. अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की मिसेस सायलीने माझ्या आवडत्या कलरला काही रिस्पेक्टच दिली नाही, म्हणजे याचा अर्थ नक्कीच त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये. सायली अर्जुनला नाश्ता द्यायला जाते, परंतु अर्जुनला आता फार वाईट वाटलेलं असतं. सायलीने हिरव्या रंगाची साडी न नेसल्यामुळे सायलीचं आपल्यावर प्रेमच नाही असा गैरसमज अर्जुनने करून घेतलेला असतो. त्याला त्या गोष्टीचं फार वाईट वाटतं, म्हणून तो तडक तिथून तसाच निघून जातो. तेव्हा चैतन्याला माहित असतं की अर्जुनला नक्की झालंय तरी काय, म्हणून अर्जुनला सावरण्यासाठी आता चैतन्यही तिथून निघून जातो. आता सगळेजण विचार करत असतात की अर्जुनला नक्की झालंय काय, असा तडकाफडकी का निघून गेला तो. आणि सायलीला सुद्धा कळत नसतं की अर्जुन सरांना नक्की झालंय तरी काय, असे का निघून गेले ते. मंडळी, जर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि एक लाईक करण्यासाठी काहीच वेळ लागत नाही. सो प्लीज फ्रेंड, आमच्यासाठी एवढं नक्की करा की व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. तर इकडे रविराज आता प्रतिमाला म्हणत असतो की प्रतिमा, तू थोडा प्रयत्न कर, हे बघ तू प्रयत्न तर कर, तुला नक्की आठवेल त्या माणसाचा चेहरा. प्रतिमा, अगं ट्राय कर, तू ट्राय तर कर, तुला त्या माणसाचा नक्की चेहरा आठवेल, तू ट्राय कर. आता नागराज आणि प्रिया तर ऑलरेडी खूप घाबरलेले असतात, कारण प्रतिमाला जर त्या माणसाचा चेहरा आठवला, ह्या आर्टिस्टने त्याचं स्केच बनवलं तर मात्र आपलं काही खरं नाही. दादा जर मैपत पर्यंत पोहोचू शकतो तर माझ्यापर्यंत यायला त्याला असा कितीकसा वेळ लागणार आहे. त्यामुळे नागराज घाबरलेला असतो आणि जर या सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला तर आपल्याला हे ऐशो आराम काही मिळणार नाही, आपल्याला रस्त्यावर राहण्याची वेळ येईल, हे प्रिया विचार करत असते.
रविराज प्रतिमाला म्हणत असतो की अगं प्रतिमा, तू आठवण्याचा प्रयत्न तरी कर. तर प्रतिमाला मात्र त्या माणसाचा चेहराच आठवत नसतो. ती खूप प्रयत्न करत असते, खूप ट्राय करत असते, परंतु प्रतिमाला तो चेहराच आठवत नसतो. सुमन प्रतिमाला म्हणत असते की वहिनी प्लीज तुम्ही पॅनिक होऊ नका. हे बघा, तुम्हाला नक्की त्या माणसाचा चेहरा आठवेल. तुम्ही फक्त नीट आठवण्याचा प्रयत्न करा. प्रिया आता नाटकं करत रविराजला म्हणत असते की बाबा हे बघा, मला आईच्या जीवनापेक्षा जास्त काहीच महत्वाचं नाहीये. जर आईला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय तर आपण तिला का या सगळ्या गोष्टी करायला लावतोय? आपण तिला का स्ट्रेस देतोय आणि का नको त्या गोष्टी तिला आठवायला सांगतोय? बाबा अहो, तुम्ही बघता ना या सगळ्या गोष्टीचा आईला किती त्रास होतोय ते. बाबा प्लीज तुम्ही या आर्टिस्टला आत्ताच्या आत्ता जायला सांगा. बाबा प्लीज, मी आईला एवढं त्रासात नाही बघू शकत. तरी सुद्धा रविराज हा प्रियाच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि तो प्रतिमाला म्हणत असतो की प्रतिमा नाही, तुला नक्की आठवेल. तू थोडा तरी आठवण्याचा प्रयत्न कर ना. प्रतिमा अगं तू थोडं आठव, बघ तुला सगळं आठवेल. तू प्रयत्न तर कर प्रतिमा. प्रतिमा तिच्या बुद्धीवर खूप जोर देत असते, डोक्यावर जोर देत असते. तरी सुद्धा आता प्रतिमाला मैपतचा चेहरा आठवतच नसतो. प्रतिमा डोक्याला स्ट्रेस देऊन आठवण्याचा प्रयत्न करते, तरी सुद्धा प्रतिमाला तो चेहराच आठवत नसतो. सायली इकडे किचनमध्ये आलेली असते. मनामध्ये ती विचार करत असते की आज यांच्या मनासारखं करण्याची मला चांगली संधी चालून आली होती. आज मला यांच्या मनासारखं करताही आलं असतं. चांगली संधी होती, पण काय करणार, मला हिरवी साडीही नेसता आली नाही. पण हिरव्या रंगाचा वापर मी नक्कीच करणार आहे. यांच्यासाठी मी हिरव्या रंगाचा कुठला पदार्थ बनवू? सायलीला काही करून अर्जुनला इम्प्रेसच करायचं असतं. चला, हिरव्या रंगाची ती साडी नेसू शकली नाही म्हणून काय झालं, हिरव्या रंगाचा पदार्थ तर ती बनवू शकते आणि अर्जुनचं लक्ष ती तिच्याकडे खेचून तर घेऊ शकते. सायलीला आता भन्नाट आयडिया सुचलेली असते, त्यामुळे सायली खूपच खुश होते. तेवढ्यातच विमल तिथे येते. तर सायली विमलला म्हणते की विमल ताई, आपल्याकडे पालक आहे का हो? विमल म्हणते की पालक आहे की आपल्याकडे, पालक देऊ का तुम्हाला फ्रीज मधून काढून? सायली म्हणते की हो, द्या ना मला ते काढून. आज तर काय मी पालकाचं थालीपीठच बनवणार आहे. पूर्णा आजी सायलीला म्हणते की अरे वा सायली, खूप छान, पालकाचं थालीपीठ बनवणार आहेस तू. आज तर खूप दिवसांनंतर मला पालकाचं थालीपीठ खायला मिळणार आहे. अगं खूप दिवस झाले मी पालकाचं थालीपीठच नाही खाल्लं आणि बरं झालं आज तू बनवतीये. छान बनव तू थालीपीठ. पूर्णा आजी विमलला म्हणते की विमल, जरा एक काम करतेस का ग, थोडंसं तेल घेऊन येते का? माझे पाय ना आज खूपच दुखताय. विमल म्हणते की हो पूर्णाई, तुम्ही चला पुढे, मी तुमची मालिशच करून देते. विमल आता पूर्णा आजीला घेऊन तिच्या रूममध्ये निघून जाते. तर सायलीने आता थालीपीठ बनवायला घेतलेलं असतं. थालीपीठाची आता ती सगळी काही तयारी करून ठेवत असते आणि सायली खूप एक्सायटेड असते थालीपीठ बनवण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हिरव्या रंगाचे थालीपीठ बनवण्यासाठी ती फार एक्सायटेड असते. सायलीला आता अर्जुनला इम्प्रेस करायचं असतं आणि त्यामुळे ती आनंदी असते. तिला माहित असतं की आता सर जेव्हा हा ग्रीन कलर बघतील तेव्हा मात्र अर्जुन सरांना खूप आनंद होईल आणि हिरवा रंग बघून अर्जुन सर लगेच सगळं थालीपीठ संपवून घेतील आणि कुठेतरी मी त्यांच्या मनात घरही करेल. सायली सगळ्या गोष्टींच्या ह्या एक्सपेक्टेशन लावून बसलेली असते. त्याच वेळी तिथे कुसुमताईचा कॉल येतो. सायली कुसुमताईला म्हणते की हो बोल कुसुमताई. कुसुमताई म्हणते की अगं मी नाही, तू बोल. आज काही प्रगती आहे की नाही तुझ्यामध्ये? तू बोलली की नाही त्या चिडक्या बिब्ब्यासोबत? सायली कुसुमताईला म्हणते की कुसुमताई, अगं शेवटी मला प्रगती तर करायचीच आहे ग, पण अजूनही त्यांच्या मनात काय आहे ना हे मला जाणूनच घेता येत नाहीये. मला त्यांच्या मनातल्या गोष्टी कळतच नाहीये. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे की नाही काहीच समजायला मार्ग नाही. पण हो, आज मात्र त्यांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप जवळ आले होते. पण काय, तरी सुद्धा मी काही करू शकले नाही. त्यावेळी कुसुमताई सायलीला विचारते की म्हणजे आता काय झालं? सायली कुसुमताईला सांगू लागते की अगं कुसुमताई, तुला माहितीये, मला आज कळलं की लहानपणापासून यांना हिरवा रंग खूप आवडतो. म्हणून मी ठरवलं होतं की आज मी हिरव्या रंगाची साडी नेसेल. यांच्या आवडीची हिरव्या रंगाची साडी नेसल्यावर, यांच्या आवडीचा रंग घातल्यावर मात्र हे नक्की खुश होतील. आणि अगं माझ्याकडे हिरव्या रंगाची साडी सुद्धा होती. पण नेमकं झालं असं ना. मग सायली सांगू लागते, जेव्हा ती साडी बघत होती, हिरव्या रंगाची साडी तिच्या कपाटामध्येही होती. ती स्वतःवर ती साडी लावत होती. नेमकं त्यावेळी साडी ती जेव्हा उचकून बघते तेव्हा ती साडी फाटलेली होती. आता सायली जेव्हा हा सगळा प्रकार कुसुमताईला सांगत असते त्यावेळी कुसुमताईने डोक्यावरच हात मारून घेतलेला असतो. कुसुमताई सायलीला म्हणते की अरे देवा, हे काय होऊन बसलं, साडीला काय पदरावरच विरायचं होतं? मग सायली आता कुसुमताईला सांगू लागते की अगं कुसुमताई, काय होतं की कधी कधी कपाटात जास्त वेळ एखादी साडी पडून राहिली ना तर मग होतं असं. आणि खरं सांगू का कुसुमताई, यांना आवडते म्हणून मी खास यांच्यासाठी साडी सुद्धा नेसली असते. पण अगं ती फाटलेली साडी अगदी पदरावरच दिसत होती ग, त्यामुळे मी नाही नेसू शकले.
आणि खरं तर अशा भरल्या घरामध्ये फाटलेली साडी नेसणं मलाही माझ्याही मनाला नाही पटलं ग. कुसुमताई म्हणते की बरं झालं बाई, नशीब माझं, निदान एवढं तरी समजलं तुला, नाहीतर त्या चिडक्या बिब्याला साडी आवडते आणि तेही हिरव्या रंगाची साडी आवडते म्हणून तू ती फाटकी साडी नेसायला सुद्धा कमी बघितलं नसतंस. सायली हसत असते आणि म्हणते की कुसुमताई अगं किती बोलशील मला, नाही ना नेसली मी ती साडी, पण हो अजून एक गोष्ट मी करू शकते हा, पण माझे प्रयत्न आता नक्की चालू आहेत. कुसुमताई म्हणते की अरे बापरे, आता तू काय करणार आहेस? तेव्हा सायली आता कुसुमताईला सांगू लागते की कुसुमताई काय झालं मी जर हिरव्या रंगाची साडी नाही नेसू शकले तर? अगं जरी मी हिरव्या रंगाची साडी नाही नेसले तरी सुद्धा माझ्याकडे अजून खूप काही हिरव्या रंगाच्या गोष्टी आहेत की, आणि तसंही मी अजून सरांना इम्प्रेस करू शकते. अजून खूप काही करण्याचा चान्स आहे मला, आणि अजून स्वयंपाक व्हायचा आहे माझा, आणि आज मी स्वयंपाकात खास हिरवा रंग वापरून काहीतरी करण्याचं ठरवलंय. कुसुमताई सायलीला म्हणते की बाई तुला तर अगदी साष्टांग दैवत आहे बरं का, म्हणजे 1.5 वर्षापासून तू त्या माणसासोबत त्याच्या घरामध्ये राहतेय. बरं घराचं सोड, तू त्याच्या रूम मध्ये राहतेस, बरं बायकोसारखी त्याच्यावर हक्काने रागवते सुद्धा. एवढ्या सगळ्या गोष्टी तू त्याच्यासोबत हक्काने करत असतेस, आणि आता प्रेम व्यक्त करण्याची वेळ आलीये तर काय झालं, तुझी दातखिळी बसलीये. सायली कुसुमताईला म्हणते की कदाचित कुसुमताई हेच प्रेम असेल ना, मी त्यांना माझ्या मनातलं काहीच सांगू शकत नाहीये, माझं मन मी त्यांच्या पुढे मोकळं करू शकत नाहीये. फक्त या गोष्टीच्या बाबतीत माझं त्यांच्यावर प्रेम आहे ही गोष्ट मी त्यांना सांगू शकत नाहीये. कदाचित मग हीच हुरहुर असेल. आणि खरं सांगू कुसुमताई, माझ्या मनात त्यांच्याबद्दल जे प्रेम आहे, जी हुरहुर आहे, जी गोडी आहे, ती खरंच खूप गोड आहे अगं. सायली कुसुमताईला खूप प्रेमाने ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते. कुसुमताई सायलीला म्हणते की ए बाई, मी तर कधी तुझ्यासारखी अशी प्रेमात वगैरे तर कधी पडले नाहीये, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीचा काही अंदाज नाही. पण हो, तू ना त्या चिडक्या बिब्याच्या मनात नक्की काय आहे ना एकदा हे जाणून घे. म्हणजे काय, तुझी अशी त्याच्याशी बोलताना दातखिळी नाही बसणार, आणि तू त्याच्याशी बोलताना कसला विचार नाही करणार. तुझी ती फक्त दातखिळी एकदाची सुटली ना मग सगळेच प्रश्न सुटतील. सायली म्हणते की सुटेल, दातखिळी पण माझी सुटेल, कदाचित आजही सुटू शकते. कुसुमताई म्हणते की देव करो आणि असंच होऊ देत. आणि मग सायलीला ती सांगत असते की जे काही होईल ते मला फोनवर सांग हा, मला कळव जे काही होईल ते. सायली म्हणते की हो कुसुमताई, मी तुला सगळं काही सांगेल. तर फोन ठेवता ठेवता कुसुमताई सायलीला म्हणते की सायली, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मधुभाऊ दुखावले जाणार नाही, फक्त या गोष्टीची काळजी घे हा. सायली कुसुमताईला म्हणते की कुसुमताई अगं तू असं का म्हणतेस, मला सांग, मला त्यांची काळजी नसेल का? हे बघ तू काळजी करू नको, भाऊंचा विचार माझ्यामध्ये डोक्यात पहिल्यांदा येतो. बरं कुसुमताई, मी आता स्वयंपाकाला सुरुवात करू का मग? तेव्हा कुसुमताई म्हणते की हो बाई कर, तुला काय करायचं ते कर. हिरव्या मिरच्या, हिरव्या पालक, हिरवी कैरी, किचन मधल्या सगळ्या हिरव्या रंगाच्या गोष्टी तुझी वाट बघत असतील, त्यामुळे एक काम कर, हल्ला कर पहिल्यांदा त्यांच्यावर. कुसुमताईचं हे बोलणं ऐकून सायली आता हसू लागते, आणि मग हसत हसत ती फोन ठेवते. फोन ठेवल्यानंतर सायली लगेचच आता तयारीला लागते. हिरवा रंग असं म्हणत आता पटपट पटपट पालकाचे थालीपीठ ती बनवायला घेते. तर आता सायलीने थालीपीठ बनवलेले असतात, गरमागरम थालीपीठ आता ती सगळ्यांना वाढत असते. सगळे येऊन डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तर सायली येते आणि म्हणते की चला, सर्वांसाठी गरमागरम पालकाचे थालीपीठ बनवलेत. हे ऐकून अश्विन तर खूप खुश होतो आणि म्हणतो की काय, पालकाचे थालीपीठ? अरे बापरे वहिनी, तुला कसं काय कळलं? मला पालकाचे थालीपीठ इतके आवडतात ते, आणि पालकाचे थालीपीठ म्हणजे माझं फेवरेट गोष्ट आहे. प्रताप म्हणतो की सायली, अरे वा, पालकाच्या थालीपीठांचा काय खमंग वास सुटलाय. मी बाबा आता कोणासाठी काही थांबत नसतो, मी तर आता लगेचच खायला बसणार आहे. तर अस्मिता म्हणते की पालकाचे थालीपीठ मला काही फारसे आवडत नाही, पण ठीक आहे, 2 वाढून दे मला. सगळेजण हसत असतात. अर्जुन आणि चैतन्य जेवणासाठी अजून काही खाली आलेले नसतात. सायलीचं लक्ष मात्र अर्जुन येण्याकडेच असतं. कधी एकदाचा अर्जुन येईल आणि कधी एकदाचे मी त्याला पालकाचे थालीपीठ खाऊ घालेल असं तिला वाटत असतं. पण अर्जुनची ती वाट बघत असते. अर्जुन अजूनही खाली आलेला नसतो. सायली विचार करत असते की मी यांच्यासाठी एवढा हिरवा रंगाचा थाट घातलाय, परंतु अजून काही हेच आले नाहीयेत. मधुभाऊ सायलीला म्हणत असतात की साऊ बाळा, अगं हे पालकाचे थालीपीठ एवढं खमंग झालंय, एवढं खमंग झालंय की तोंडात टाकल्या टाकल्या त्याचं पाणी होतंय अगदी. पूर्णाजी सायलीला म्हणते की सायली, अगं तू अशी उभी का, तूही बस ना खाली. सायली म्हणते की नाही पूर्णाजी, तुम्ही सगळेजण बसा ना, आणि तसंही हे अजून आले नाहीयेत, यांनाही मला गरम गरम वाढायला लागेल. मी एक काम करते, मी त्यांना बोलावूनच आणते.
पूर्णा आजी म्हणते की म्हणजे हे दोघं जण आज ऑफिसमध्ये नाही गेले का? सायली म्हणते की नाही ना, आज त्यांचं काहीतरी महत्वाचं काम होतं, त्यामुळे दोघंही वरती बसून काहीतरी काम करताय. आणि यांचं तर तुम्हाला माहिती आहे ना, एकदा जर हे कामामध्ये गुंतले तर यांना काही खाण्यापिण्याचं भानच राहत नाही. मी एक काम करते, यांना पटकन बोलावून आणते, असं म्हणून सायली आता अर्जुनला बोलवण्यासाठी वरती आलेली असते. अर्जुन आणि चैतन्य इकडे रूम मध्ये गप्पा मारत असतात. अर्जुन चैतन्यला म्हणत असतो की बघितलं चैतन्य, बघितलं आज मिसेस सायलींनी काय केलं. आपण एवढं एक्सायटेड होतो मिसेस सायली हिरव्या रंगाची साडी नेसून येतील, परंतु त्यांनी असं काहीच नाही केलं. मुद्दाम करताय का त्या हे सगळं? म्हणजे बघ ना चैतन्य, मी एवढ्या वेळा त्यांना सांगितलं होतं की ग्रीन माझा फेवरेट आहे, ग्रीन माझा फेवरेट आहे. इतक्या वेळा त्यांना हायलाइट करून दिली ही गोष्ट, तरी सुद्धा त्या ग्रीन कलरची साडी नेसूनच आल्या नाही. बघ ना चैतन्य, मी ग्रीन कलरचा शर्ट सुद्धा घातलाय की नाही, मग त्यांनी साडी नेसायला हवी होती ना. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, आता मला कळलं खरं काय झालंय ते. अर्जुन विचारतो की काय झालंय. चैतन्य आता सांगू लागतो की अरे मला आता समजलंय नक्की झालंय तरी काय. हे बघ, आपण त्यांना खूप वेळा ग्रीन 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 असं सांगत राहिलो, त्यामुळे त्यांना डाऊट आला या सगळ्या गोष्टीवर, आणि त्यांना डाऊट आल्यामुळे त्या साडी नेसल्या नाही. अर्जुन म्हणतो की चैतन्य, हे सगळं झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय. चैतन्य म्हणतो की काय बोलतोय अर्जुन, मी काय केलं आता? तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला काही काम नाही, येतो त्यांच्या समोर आणि ग्रीन 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 करत बसतो नुसता, त्याच्यामुळेच त्यांना संशय आला असणार आणि म्हणूनच त्या रागवल्या आणि डाऊट मध्ये त्या आता साडी नेसून नाही आल्या. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन मी. तेव्हा सायली तिथे येते आणि म्हणते की काय दोघं जण खाली येताय ना तुम्ही? अहो सर्वजण खाली तुमची वाट बघताय, चला जेवायला. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो सायली वहिनी, आलोच आम्ही. परंतु पुन्हा एकदा अर्जुनला सायली पुढे दिसत असते आणि सायलीने हिरव्या रंगाची साडी नाही तर गुलाबी रंगाची साडी नेसलेली असते. त्यामुळे अर्जुनला ते पुन्हा पाहून त्याचा जरा मूड ऑफ होतो. त्यामुळे सायलीला तो रागातच म्हणतो की मला नाही यायचं जेवायला. सायलीला फार वाईट वाटतं. सायली आता चैतन्याकडे बघू लागते. चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन, आता उगाच वेड वागू नकोस, चल पटकन खाली जेवायला. सायली अर्जुनला म्हणते की अहो सर प्लीज थोडंसं तरी खाऊन बघा. परंतु अर्जुन ॲटिट्यूड मध्ये सायलीला सांगतो की मला भूक नाहीये. चैतन्य सायलीला वाईट वाटू नये सायलीला म्हणत असतो की काही नाही सायली वहिनी, तो येतोय खाली, आम्ही दोघंही खाली येतो, मग ऑफिसला जातो. अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, तुला जायचं असेल तर तू जा, तुला खायचं असेल तर तू खा, मी येणार नाहीये. तू एक काम कर, तू जाऊन तुला जे काही खायचंय ते खा, तुझं खाऊन झाल्यावर तू मला सांग, मग आपण दोघं ऑफिसला जाऊ, पण मी मात्र खाणार नाहीये. सायलीला फार वाईट वाटतं. सायलीने एवढ्या हिरव्या रंगाच्या थालीपीठांचा, पालकच्या थालीपीठांचा घाट घातलेला असतो, ते फक्त अर्जुनला इम्प्रेस करण्यासाठी, आणि अर्जुनच आता नाही होऊन पडत असतो, त्यामुळे सायलीला वाईट वाटतं. सायली अर्जुनला म्हणते की सर अहो तुमच्यासाठी थालीपीठ बनवले, चला ना खायला. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही म्हटलं ना मिसेस सायली एकदा मी, मला आता काही एक खायचं नाहीये, माझा मूड नाहीये खाण्याचा, आता मी एकदा सांगितलंय ना, विषय संपला. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन अरे असं काय करतोयस, एकदा तू जरा खाऊन तर बघ कसं झालंय ते, आणि थोडंसं तरी खा. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, तुला एका शब्दात कळत नाहीये का, मला खायचं नाहीये. तुला जर खायचं असेल तर तू खा, मला मात्र एकट्याला सोड, जस्ट लिव्ह मी अलोन, तूही इथून निघून जा, अर्जुन रागाने चैतन्याला सांगत असतो. आता सायलीला नक्की अर्जुनला झाले तरी काय असा मोठा प्रश्न पडतो. एक म्हणजे सायली एवढी एक्सायटेड असते अर्जुनला ते हिरवी थालीपीठ खाऊ घालवण्यासाठी, आणि त्यातल्या त्यात अर्जुन आता असं म्हणत असतो की त्याला ते थालीपीठ खायचंच नाहीये, इनफॅक्ट त्याला जेवायचंच नाहीये. तर सायली आता अर्जुनला इम्प्रेस कुठून करणार. चैतन्य आता बाहेर निघून जातो. सायली ही बाहेर आलेली असते. अर्जुन आता त्या दोघांच्या समोर दरवाजा बंद करून घेतो. त्यांच्या तोंडावर अर्जुनने दरवाजा बंद केलेला असतो. सायलीला फार वाईट वाटत असतं. चैतन्यालाही वाईट वाटत असतं की सायली आता काय विचार करत असेल. सायली मनामध्ये विचार करत असते की मी यांच्यासाठी एवढी हिरव्या रंगाची थालीपीठ बनवली, पण अर्जुन सर खाली जेवायलाच आले नाही, तर त्यांना कसं कळणार की मी त्यांच्या आवडीची हिरव्या रंगाची थालीपीठ बनवली आहे. सायली आता तिथून निघून जाते. तर चैतन्य म्हणत असतो की ही तर मोठी कमालच झालीये, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज दोघांचं, लग्न दोघांचं, प्रेम दोघांचं, आणि सगळी चिडचिड माझ्यावर. अरे याला काय अर्थ आहे अर्जुनच्या वागण्याला, असं म्हणून चैतन्य तिथून निघून जातो. इकडे रविराज हा प्रतिमाला म्हणत असतो की प्रतिमा, अगं थोडंसं आठवण्याचा प्रयत्न कर, मला माहिती आहे की तुला नक्की आठवेल, तू फक्त थोडासा विचार कर. अगं त्याच्याबद्दल तुला जे काही आठवेल ना ते तू सांगा मला, म्हणजे त्याच्या केसांचा रंग कुठला होता, त्याचे कपडे कसे होते, किंवा त्याच्या चेहऱ्यावर एखादा मार्क होता का, या सगळ्या गोष्टी तू आठवण्याचा प्रयत्न कर. त्यातली एखादी गोष्ट जरी आठवली ना तरी खूप आहे आपल्यासाठी. अगं
प्रतिमा आता आठवण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु तरी सुद्धा मैपत पूर्णपणे तिला ब्लर दिसत असतो आणि मैपतचा चेहरा काही तिला तिच्या समोर येत नसतो. त्यामुळे प्रतिमा आता अजूनच घाबरलेली असते. तिला चेहराच आठवत नसतो आणि रविराज हा तिला सारखा फोर्स करत असतो की प्रतिमा अगं थोडासा आठवण्याचा प्रयत्न कर, थोडासा आठवण्याचा प्रयत्न कर. तेव्हा आता नागराज रविराजला म्हणतो की अरे दादा बस झालं, तू किती बहिणीला आठवण्याचा प्रयत्न करायला लावशील आणि किती अजून तू तिला स्ट्रेस देशील. हे बघ, आम्हाला सगळ्या गोष्टी कळताय की तू तिच्या प्रेमापोटी हे सगळं करतोय. अरे पण तू एकदा या गोष्टीचा विचार कर की या सगळ्यामध्ये तिची अवस्था काय होतीये, तिला या सगळ्या गोष्टीचा किती त्रास होतोय. जर तिला तो व्यक्ती नाही आठवते तर तू तिला आठवण्यासाठी का म्हणून भाग पाडतोय. या गोष्टीचा खूप विचित्र परिणाम वहिनीवर होऊ शकतात ना. प्रिया सुद्धा म्हणत असते की हो बाबा, नागराज काका अगदी बरोबर बोलताय आणि जर आईला आठवत असतं किंवा आईला थोड्या काही गोष्टी आठवल्या असत्या तर आईने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या नसत्या का आपल्याला. तिने जसं सांगितलं की तिने त्या माणसाला बघितलंय, मग त्या माणसाचा चेहरा आता तिला आठवायला असा कितीचा वेळ लागणार आहे. आता जर तिला नाही आठवत तर तुम्ही का तिला एवढं फोर्स करताय. रविराज हा प्रतिमाला म्हणत असतो की प्रतिमा, मला माहितीये की आपल्याकडे आता जास्त वेळ नाहीये. रविराज तरी सुद्धा प्रतिमाला आठवण्यासाठी फोर्स करत असतो. प्रतिमा तू आठवण्याचा प्रयत्न कर, तुला नक्की आठवेल असं तो म्हणत असतो. पण प्रतिमाला मात्र जेव्हा तो क्षण आठवत असतो, जेव्हा कोणीतरी येतंय आणि ते प्रतिमाला म्हणतंय की तुला मरायची खूप हौस आहे ना, आता तू मर असं म्हणून जळतं लाकूड तिच्या तोंडावर कोणीतरी फेकतंय, या गोष्टी तिला आठवत असतात. परंतु त्या माणसाचा चेहरा तिला आठवत नसतो आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता प्रतिमाची तब्येत अजूनच खराब होत असते. त्यामुळे ती म्हणत असते की नाही नाही, मला नाही आठवायचं हे सगळं. सुमन ही प्रतिमाला शांत करत असते. प्रतिमाला ती म्हणत असते की ठीक आहे वहिनी, तुम्हाला नाही आठवते ना, तुम्ही नका आठवण्याचा प्रयत्न करू, परंतु प्लीज तुम्ही शांत व्हा, प्लीज तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्ही प्लीज शांत व्हा. सुमन ही प्रतिमाला शांत करत असते. रविराजच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असतं. प्रतिमाला एवढा त्रास होताना बघून तो मात्र ह्या गोष्टी सहन करू शकत नसतो. ज्या कोणी व्यक्तीने प्रतिमाची ही हालत केली होती ना, रविराजला काही करून त्याला सोडायचं नसतं. त्या व्यक्तीचा रविराजला शोध घ्यायचाच असतो. त्याचा अट्टहास हाच असतो की त्याला काही करून त्या व्यक्तीला शोधायचंय. परंतु प्रतिमाला तो व्यक्तीच कोण आहे त्याचा चेहराच आठवत नसतो. त्यामुळे आता रविराजचे हात बांधलेले असतात आणि प्रतिमाची ही अवस्था बघून तिची अवस्था कशी खराब होते या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यामुळे रविराज आता सुमनला म्हणतो की सुमन, तू एक काम कर, प्रतिमाला तिच्या खोलीत घेऊन जा. तेव्हा सुमन म्हणते की ठीक आहे, मी प्रतिमा वहिनीला रूममध्ये घेऊन जाते. असं म्हणून सुमन आता प्रतिमाला घेऊन तिच्या रूममध्ये निघून गेलेली असते. प्रतिमा एकदाची रूममध्ये निघून गेल्यानंतर आता कुठेतरी नागराज आणि प्रियाने सुटकेचा श्वास घेतलेला असतो. कुठेतरी ते आता ह्या जंजाळातून मुक्त झालेले असतात. रविराज आता त्या आर्टिस्टला म्हणत असतो की सॉरी हा, तुला उगाच बोलवलं आणि तुझं कामही झालं नाही. त्यावेळी तो आर्टिस्ट म्हणत असतो की नाही सर, काही काळजी करू नका, जेव्हा मॅडमची तब्येत ठीक असेल, जेव्हा मॅडमला बरं वाटेल ना, तेव्हा वाटल्यास मी पुन्हा एकदा येईल. रविराज त्या स्केच आर्टिस्टला म्हणतो की नाही, प्रतिमा पुन्हा एकदा बरी झाली ना तर मला खात्री आहे की तिला सगळ्या गोष्टी आठवतील आणि मग मात्र तो माणूस आपल्यापासून वाचू शकत नाही. ज्याने कोणी प्रतिमाचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केलाय ना, तो आता माझ्या नजरेआड होऊ शकत नाही. आतापर्यंत त्याने वाचण्याचा खूप प्रयत्न केला असेल, परंतु आता तो इथून पुढे काही वाचणार नाही असं रविराज म्हणत असतो. आणि जर आता जळतं लाकूड फेकणारा मैपत आहे ही गोष्ट जर रविराजला कळली तर मात्र आपलं काही खरं नाही, म्हणून प्रिया आणि नागराज घाबरत असतात. तर स्केच आर्टिस्ट आता तिथून निघून गेलेला असतो. तर इकडे आता सर्वजण जेवायला बसलेले असतात. सायलीची नजर सारखी जिन्याकडे असते. कधी एकदाच खाली येईल असं तिला होत असतं आणि चैतन्य सुद्धा अर्जुनचीच वाट बघत असतो. आता त्याच वेळी अर्जुन हा जिन्यावरनं खाली येत असतो. हे बघून आता सायलीला तर खूप आनंद होतो. अर्जुन आल्या आल्या सायलीला खूप आनंद होतो. सायली लगेच अर्जुनला म्हणते की मला माहित होतं तुम्ही नक्की येणार, तुम्हाला भूक लागली आहे ना, मी तुमच्यासाठी गरमागरम थालीपीठ लावले, मी लगेच तुमच्यासाठी थालीपीठ घेऊन येते. त्यावेळी अर्जुन रागानेच म्हणतो की मी कधी म्हटलो की मला भूक लागलीये म्हणून. चैतन्याला तो म्हणतो की चैतन्य, आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतोय. सायली म्हणते की अहो सर, पण थोडंसं तरी खाऊन जा. अर्जुन चैतन्याला रागवत म्हणतो की तुला खायचं असेल तर तू खात बस केव्हाचं, पण मी जातोय ऑफिसला.
सायली अर्जुनला म्हणत असते की अहो थोडंसं तरी खाऊन जा, तुम्हाला डबा भरून देऊ का? परंतु अर्जुन सायलीचं काहीही एक ऐकत नाही. अर्जुन आता तडक तिथून निघून गेलेला असतो. सायलीला फार वाईट वाटत असतं की तिने एवढी अर्जुनसाठी थालीपीठं बनवलेली असतात, एवढा अर्जुनसाठी तिने घाट घातलेला असतो, परंतु बदल्यात तिला काय भेटलेलं असतं ती म्हणजे निराशा. अर्जुनने त्या थालीपीठकडे बघितलेलंही नसतं, त्यामुळे सायलीला फार वाईट वाटत असतं. अर्जुन आता चैतन्यला ओरडत असतो, त्यामुळे चैतन्यही तिथून निघून जातो. जाता जाता तो सायलीला सांगतो की सायली वहिनी थालीपीठ छान झाली होती. सायली विचार करत असते की काय करावं, मी तर एवढी थालीपीठं बनवली होती, हिरव्या रंग आवडतो म्हणून हिरव्या रंगाची थालीपीठं मी बनवली, परंतु अर्जुन सरांनी तर थालीपीठांकडे ढुंकूनही बघितलं नाही. नका खाऊ, तुम्ही नाही ना खाल्ली ही थालीपीठं, आता मीही नाही खाणार, असं म्हणून सायली सुद्धा हट्टाला पेटलेली असते. सायली खूपच हर्ट झालेली असते, कारण तिने अर्जुनसाठी एवढी थालीपीठं बनवलेली असतात आणि अर्जुनने काही ती थालीपीठं खाल्लेली नसतात. त्यावेळी पूर्णा आजी विमलला म्हणत असते की विमल बघ, नवरा जेवत नाही म्हणून बायकोही जेवत नाहीये. तेव्हा विमल पूर्णा आजीला म्हणते की पूर्णा आई, अहो यालाच तर प्रेम म्हणतात. त्या दोघींचं बोलणं ऐकून सायलीला वाईट वाटत असतं आणि सायली आता न जेवताच तिथून निघून जाते. अर्जुन आणि चैतन्य आता ऑफिसला निघालेले असतात आणि ते दोघंही गाडीमध्ये असतात. आता ट्रॅफिक लागलेली असते. अर्जुनची एकतर सकाळपासून चिडचिड होत असते. चिडचिड त्याची यामुळे झालेली असते की सायलीने हिरव्या रंगाची साडी नेसलेली नसते, त्यामुळे अर्जुन चिडचिड करत असतो आणि जोरजोरात हॉर्न वाजवत असतो आणि म्हणत असतो की अरे जा ना तिकडनं, तुम्हाला काही जागा नाहीये का जायला. आता चैतन्याला अर्जुनची चिडचिड एवढी का होतीये हे समजलेलं असतं. अर्जुन आणखी चिडचिड करत म्हणत असतो की मला तर ह्या लोकांचं काही कळतच नाहीये, यांना गाड्या चालवता येत नाही, अशा पार्किंगमध्ये कुठेही कशा लावू शकतात हे. मी म्हणतो यांना गाड्या चालवतात येत नाहीये तर कशाला आणता आणि कशाला रस्त्यावर काढतात हे. चैतन्य अर्जुनला समजावत असतो की अर्जुन तुला दिसतंय ना ट्रॅफिक लागलंय, मग का चिडचिड करतोयस बरं तू. अर्जुन म्हणतो की चैतन्य अरे तुला दिसत नाही का हे सगळं काय होतंय, बघ एकदा, बघ तो बाईकवाला कसा कट मारून गेला ते. यांना ना खरं तर लायसन्सच दिले नाही पाहिजे, यांना गाडी चालवण्याचे लायसन कोण देतं. आणि या मोठमोठ्याने अर्जुन म्हणत असतो की तुमचे तर लायसनच काढून घेतले पाहिजे, मी आता ना यांच्यावर केसच करणार आहे. चैतन्य आता बघ यांच्यावर केसच करतो मी. चैतन्य म्हणतो की हो हो कर त्यांच्यावर केस, आणि सायली वहिनीचा राग ना तू बाकी सगळ्यांवर काढत बस. अर्जुन तुझी एवढी चिडचिड का होतीये तुला माहितीये का, याचं कारण हे आहे की तुझं पोट रिकामं आहे म्हणून तुझी चिडचिड होते. अर्जुन चैतन्यला म्हणतो की चैतन्य उगाच काही नॉनसेन्स बोलू नको. चैतन्य म्हणतो की नॉनसेन्स नाही बोलत आहे, जे खरं आहे ना तेच बोलतोय मी. काम कर तू, अजून चिडचिड कर, चिडचिड करत बस, म्हणजे काय आपलं गाडीतलं पेट्रोल जे आहे ना ते अजून आग घेईल तुझ्या आगीसारखं. त्यावेळी अर्जुनला एक फोन येतो. अर्जुन ऑलरेडी चिडचिड करत असतो, त्यात अर्जुनला फोन आलेला असतो. आता अर्जुनला तो फोन आला याचा सुद्धा इरिटेशन होत असतं, त्यामुळे अर्जुन डायरेक्टली त्याचा फोन मागच्या सीटवर फेकून देतो. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन काय करतोयस तू हे सगळं. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन अरे तू फोनवर का राग काढतोयस, कोणाचा फोन होता. तेव्हा अर्जुन म्हणतो की अननोन नंबर होता. लोक अगदी कुठल्याही नंबरने मला फोन करताय, का करतात ते मला फोन. मिसेस सायली सुद्धा तशाच आहेत, कुठल्याही रंगाची साडी नेसतात, ग्रीन रंगाची साडी नेसायची होती ना त्यांना. चैतन्य म्हणत असतो की अरे बाबा काय करतोयस तू हे, आणि काय चिडचिड चालली आहे तुझी ही. अर्जुन माझं ऐक, तुला भूक लागलेली आहे, तू जेवून घरातून निघालेला नाहीये, त्यामुळे तुझी ही चिडचिड होतीये. आपण एक काम करू, बाहेर कुठेतरी थांबूयात आणि पहिल्यांदा जेवून घेऊयात. आणि तू खाल्लेस ही गोष्ट सायली वहिनीला फोन करून नक्की सांग, कारण तू जेवला नाहीये म्हणजे तुझ्या मिसेस सायली सुद्धा जेवल्या नसतील. अर्जुन विचार करत असतो की खरंच याचा अर्थ मी जेवलो नाहीये म्हटल्यावर मिसेस सायली सुद्धा जेवल्या नसतील का. अर्जुन म्हणतो की खरंच चैतन्य असं होईल. चैतन्य म्हणतो की अर्जुन डोक्यावर पडलाय का तू, मी अरे सायली वहिनी जेवली नसेल असं बोलतोय, जेवली असं नाही म्हटलोय मी. अर्जुन म्हणतो की चैतन्य अरे तुला कळतंय का, जर मिसेस सायली मी जेवलो नाहीये म्हणून जेवल्या नसतील तर याचा अर्थ काय, याचा अर्थ हाच होतो ना की त्यांचंही माझ्यावर प्रेम असेल. आणि चैतन्य तुला आठवतंय का एक गोष्ट, लास्ट टाइम जेव्हा त्या उपाशी होत्या तेव्हा मीही काही खाल्लं नव्हतं आणि मी सुद्धा उपाशी होतो की नाही. बिकॉज आय लव्ह हर असं म्हणून अर्जुन स्वतःशीच हसत असतो. तर अर्जुन जेव्हा हसत असतो तेव्हा चैतन्य मात्र अर्जुनकडे बघून हसतो आणि म्हणतो की थँक्यू सो मच अर्जुन. आता प्लीज तुम्ही जरा गाडी साईडला घेता का, तिथे मला जरा सँडविचचा कॉर्नर दिसतोय, आपण तिथे जाऊन काहीतरी खाऊन घेऊयात. अर्जुन म्हणतो की नाही तुला जर खायचं असेल तर तू खाऊन घे, आता मिसेस सायली उपाशी असल्यावर मी कसं काय जेवायचं बरं. चैतन्य चिडचिड करत म्हणत असतो की बरं बाबा मी खातो, माझ्यासाठी साईडला घे.
तेव्हा अर्जुन म्हणतो की चालेल. अर्जुनचा मूड आता 360 मध्ये चेंज झालेला असतो. जो अर्जुन आधी चिडचिड करत असतो तो अर्जुन आता पूर्णपणे वेडा झालेला असतो आणि अर्जुन हा प्रेमामध्ये जो बुडालेला असतो ते बघून चैतन्याला मात्र हसायला येत असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन आता घरी आलेला असतो. त्यावेळी पूर्णा आजी म्हणते की या नवरा बायकोच्या पोटात पालकाचा एक घासही जरी गेला नसला तरी सुद्धा माझं जेवण अगदी पोटभर झालंय बाबा. तेव्हा अर्जुनला कळतं की याचा अर्थ मिसेस सायली सुद्धा जेवल्या नाही, म्हणजे मी जेवलो नाही तर सायली सुद्धा जेवली नाही, याचा अर्थ सायलीचं माझ्यावर प्रेम आहे. मग अर्जुन आता सायलीच्या जवळ जातो आणि सायलीच्या कमरेला असलेला पदर सोडतो. सायलीचा हात तो हातामध्ये घेतो. मग अर्जुन आता सायलीला दोन्ही हाताने पकडून तिला आणतो आणि खुर्चीवर बसवतो. त्यावेळी अर्जुन आता सायलीला खुर्चीवर बसवतो. सायलीला स्वतः तो आता पालकचं थालीपीठ वाढतो आणि मग सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांना थालीपीठ भरवतात. त्यावेळी सायली मात्र लाजत असते आणि दोघांच्याही आता विश कंप्लीट झालेल्या असतात. सायलीला वाटत असतं अर्जुन सरांनी थालीपीठ खाल्लं म्हणजे त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि अर्जुनला वाटत असतं की मिसेस सायली जर माझ्यासाठी उपाशी राहिल्या तर याचा अर्थ मिसेस सायलींचं माझ्यावर प्रेम आहे. दोघांच्याही विश कंप्लीट झालेल्या असतात, त्यामुळे दोघंही खूप खुश असतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण रोज या चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेचे डेली एपिसोड करत असतो. थँक्यू सो मच.